हॅलो आई. हा बोल बोल शांता बोल. उद्या चालतं ना मग? हो आई हो, काढली तिकीट, काढली, भेटली तिकीट. गोल्यानं मोबाईल मधूनच काढून घेतली. भेटली तिकीट उद्या रातच्या ना. उद्या संध्याकाळी तयारी करायला लागते. उद्या संध्याकाळी रातच्या 9 वाजताची गाडी आहे मग आपल्याला. ओ माय बाई, आता बाई मोबाईल मधून. हो बापा, मोबाईल मधून कशी काढली? मोबाईल मध्ये तिकीट भेटते काय? मा मोबाईल मधून काढून पाहू का मग? काही तर दिसत नाही ना, पण असं काही तर दिसत नाही ना, तिकीट तर दिसत नाही ना मोबाईल मध्ये. मोबाईल मध्ये बी तिकीट राहते काय? आई मोबाईल मध्ये तिकीट नाही राहते. रजिस्ट्रेशन केलं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं. ते काढली म्या. तूही काढली, बाबाची काढली, माई काढली. तुझ्या बाबाची काढली व तुझ्या बाबा नाही म्हणते ना. नाही म्हणते ते. मी लय म्हटली त्याईले, आता चाललीच मी संग मग पोरगी आपण चला, तर नाही म्हणते थोय. नाही म्हणून राहिले थे. तर त्याची काढली. आपण दोघीच चाल ना, मग दोघीच जाऊ. नाही म्हणते तर ते काढले जबरदस्तीनं. आता आई मला वाटलं का बा आता आपण चाललो तर संग मग बाबाले घेऊन घेऊ. बाबाची यात्रा होऊन जाते. नाही म्हणते ते. नाही म्हणते, राहू दे, आपण दोघीच जाऊ, दोघीच चाल. ते एक तिकीट आता काय करता? आता काय गेले पैसे वाया? आता पैसे दिले असेल ना? नाही तर वापस पाठवून देते तिकीट आणि पैसे घेऊन घे. बरं ठीक आहे आई, ठीक आहे, कॅन्सल करता येते. मी बोलतो बाबासोबत. मी आली म्हणजे मी उद्या सकाळीच येतो घरी. हा मग दिवसभर मी थांबतो. टिफिन गिफिन बनवू मस्त आणि मग 6 वाजता तिथूनच मी घरीच येतो. मी सकाळीच घरीच येतो. मी उद्या निघतो मी इथून आणि घरीच येतो मी. हो ये मग पाहिजे बापा. तू म्हणजो येतीन तो या ऐकतील तर येतील. माहित नाही ऐकून राहिले बापा. मले नाट लावून राहिले, जाऊ नको. मी बोलली कडक. आता मला नाट नका लावून म्हटलं तुम्ही. मी जातो ना, जाऊ द्या. माझी पोरगी मला नेते ना, तर आता मानले ते. जाय म्हणते आता. हो तो ये तू उद्या. पाय समजन तर पाहिजे समजावून मग त्याला बी घेऊन जाऊ. हो आणि आई शांतुल्याला सांगितली. शांतुल्याला सांगून दे ना का जातो म्हणून, बाई येते म्हणून. शांता मी आताच नाही सांगत त्याले. तूच येऊन सकाळीच देतो त्याला उद्या. हा उद्या तूच येऊन सकाळीच देतो त्याले. काय देऊ सकाळीच त्याले आई? अहो सकाळी ते नाही का एक वेळा तुले नाही का दिलं? तुझ्या वाढदिवस होता तर गोल्यानं आणि जवाई बापून नाही का तुला सकाळीच दिलं होतं? तसं शांतुल्याला सकाळीच देऊ आपण. सकाळीच मला काय दिलं होतं? सकाळीच मला समजून नाही राहिलं आई. काय दिलं होतं सकाळीच? त्याला तर आठवण बी नाही होती मा वाढदिवस होता तर. मला काहीच नाही दिलं होतं सकाळी. तू म्हणता सकाळी, मग शांतुल्याचा वाढदिवस आहे का उद्या? तर काय द्यावं लागते मग त्याला सकाळी? अहो तो बापा आता तू बाहेर गेली होती, मग तू एकदम आली आणि लाईट चालू केले होते. ते सकाळीच नाही दिलं होतं का तुला? तसं एकदम असं सांगत नाही आणि मग अचानक सांगते सकाळीच देते. काय सरप्राईज म्हणतो का तू? सरप्राईज सकाळीच करून राहिली. सरप्राईज म्हणायला लागते त्याला. सरप्राईज. हो तसं देऊ त्याला. तू उद्या येशील का नाही तर तूच सांगतो त्याला. हो तो कामावून आला म्हणजे. ठीक आहे आई, मग तसं करून तू 2-3 लुगडे धुवून ठेवतो. ते ड्रेस घालून चालशील काय? ड्रेस घालून चालजो मग. नाही तर लुगडं घेऊन घेतो दोन संग. घेऊन घेईन मी एखादी साडी. मग तिथं लागन तर तिथं अंग धुतल्यावर मी घालन. मग एकूण मी ड्रेस घालूनच चालतो. ठीक आहे आई, मग उद्या येतो मी 11 वाजता वरी. हो ये. काय बापा माई आई काहीच बोलते. काय बोलते तू आई? मागून गोष्टी ऐकता लपून चोरून. काही पासून उभे होते तुम्ही. मी काय तुमच्या चुगल्या करतो का माई जवळ? मागं उभे राहून गोष्टी ऐकता. अरे आता चालू ना उभा राहिलो. तू इथे गोष्ट ऐकली मी. ह्याला वेळच्या गोष्टी ऐकून राहिलो का तुझ्या? मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी करता का तुम्ही दोघे माहिले की? तर तुमच्या गोष्टी ऐकू मी. आता जमते आलो मी. मला वाटलं का लय वेळचे आले का बापा. आज काढली म्हणतो गोल्यानं तिकीट. भेटल्या उद्या संध्याकाळच्या, उद्या रातच्या भेटल्या तिकीटा. 3 काढले. आई बाबा मी. आणि पैसे कोणा दिले? तूनच तर तुझ्या आई बाबांनी दिले पैसे? मॅच दिले. आता मी नेऊन राहिली मा आईले. मी इच्छा पुरी करून राहिली मा आईच्यात. पैसे दिले मागू काय? मॅच दिले पैसे. हा मा जवळचे पैसे दिले मा म्हशीचे. तुमचं काही नाही त्याच्यात. बोल नका. नाही बोलत बा, नाही बोलत. दिल्ली तर दिल्ली, नाही बोलत मी. बरं ठीक आहे. मी कनी कांताले सांगून देतो उद्या आईले आई बाबाला घेऊन मी प्रयागराजले जातो म्हणून. नाही ते येईन बापा रागात. मला नाही सांगलं म्हणून मा बहिणीनं. मी तिला सांगून देतो. येतो लवकर. हो जा दे सांगून. देतो बाहेरूनच आवाज. कांता अमय शांताबाई. काय म्हणतो शांताबाई? हे पाय कांता, मी अशी म्हणतो का मागल्या दिवशी नाही का आईनं बिमार पडायचं नाटक केलं होतं कुंभ यात्रेत जावासाठी, प्रयागराजले जावासाठी. हो मग अजून केलं का तसंच नाटक? अजून पडली का बिमार? पाहिजे शांताबाई.
नाही तर नाटक केलं करून खरं बिमार पडली असं तर. नाही हो कांता, आता बिमार नाही पडली आई, चांगली आहे. पण आता मी म्हणतो मी घेऊन चालली आता आईले आणि बाबाले घेऊन चालली मी आता यात्रेला. तू चालतं काय? चालत असशील तर. मी कधी चालली तर? उद्या. उद्या 3 तिकीट काढल्या गोल्यानं. त्या पूनमच्या मोबाईल मधूनच काढल्या 3 तिकीट. तिले पैसे देऊन दिले, तिनं ऑनलाईन केलं तिकडे. तर उद्या रातची तिकीट आहे म्हणते, रातची गाडी आहे. तर उद्या सकाळी चालली जाईन मी आईच्या घरी. तिथून मग संध्याकाळी 6 वाजता तयारी करेन. चाल ना तू, चालत असेल तर जाऊ दोघे बहिणी. आता उद्याच्या उद्या पैसे आदल्याची सोय नाही हो शांताबाई, मी नाही येत. राहू दे ना, जाय तू जा घेऊन आईले, मी नाही येत. पैसे पाहिजे आणि अजून पोरग लहान आहे, दूरचा प्रवास आहे. नाही गर्दी राहते तिथं. नाही मी नाही येत शांताबाई, मी नाही. तू जा. मी तोच विचार करत होती, तर पोरग लहान आहे बा, गर्दीचा तर काही प्रश्न नाही म्हणा, राहतेच गर्दी. पण श्रावणच्या यानं लहान आहे होतं त्याच्यानं. नाही चालत असेल तर सांभाळून घेऊ. एक लेकरू आहे ना, सांभाळून घेऊ आपण. नाही राहू दे शांताबाई, मी नाही येत. त्या घरून कोण येते? गौरी गोल्या आराध्या येते काय? नाही कोण नाही, मी एकटी आणि तिकून आई बाबा फक्त. असं मग राहू दे, मी बी नाही येत. जा तू, आईची इच्छा आहे ना. बाबा येतो म्हणते काय? आता बाबा तर नाही म्हणून राहिले म्हणते. पण आता मी आईले घेऊन चालली तर सांगा मग बाबाला म्हणून चला म्हणून. आता मी जाईन तर मी म्हणन बाबाला, तुम्ही चाला बाबा काय म्हणते तर. येईन तर तिकीट तर काढलीच म्या. येईन तर बाबाला घेऊन जाईन, दोघाला घेऊन जातो. नाही तर मग बाबाची तिकीट नाहीच म्हणन बाबा, तर बाबाची तिकीट कॅन्सल करून टाका लागन. हो कॅन्सल होते ना. मग काही येशील हो शांताबाई तिकून? किती दिवसासाठी चालली तर? आता काय माहित किती दिवस लागते आणि किती दिवस नाही. तर जास्त नाही, 2-4 दिवस लागन तर लागन, जास्त नाही. 2-3 दिवस. हो लागनच, तेवढे दिवस तर लागनच शांताबाई. 2-4 दिवस तर लागनच. काही म्हटलं तर दूर आहे ना इथून, प्रयागराज जवळ थोडी आहे. 4-5 दिवस तर लागनच. लागू लागले तर 4-5 दिवस काय लागू लागले तर. हो ना, आता जावतच म्हटलं म्हणजे लागू. मग काय आणशील ना शांताबाई तिकून? काहीतरी नवल विशेष आणजो. हो पाहिन काय भेटते नवल विशेष, तर वेगळं काही भेटन तर घेऊन येईल. हो ना, जाय मग. तुले सौभाग्य लाभलं बा शांताबाई, आई बापाची इच्छा पुरी करायचं. लाभलं काय ले? म्या घेतलं. लाभते का ते सौभाग्य? लाभते का कधी? आपण स्वतः घ्यावा लागते. म्या घेतलं. नाही तर आताही म्हणतो मी नाही जात, नाही नेत होते. मला काही कोणी धरलं बांधलंय? कोणी काही घाई करते? कोणी काही जबरदस्ती आहे मला? मा म्हणा ना, मी माझी इच्छा आहे आईले नेवाची. आईची इच्छा आहे म्हणून माझी इच्छा आहे, म्हणून मी चालले. काय सौभाग्य लाभलं म्हणते का त्याले? नाही, आता कोण्या पोरीची इच्छा बी होते मायबापाची इच्छा पुरी करायची, तरी पैशाच्या यानं बी मागं पडतेत ना कोणी. तू तर पैशाच्या यानं बी मागं नाही पडली. पैसा बी तुझ्यापाशी भरपूर आहे, तू आई बाबाला नेऊ शकतो. तुझ्यापाशी पैसा आहे म्हणून पावर आहे, म्हणून भाऊजी बी जाय म्हणते. नाही तर भाऊजीने दिले असते का पैसे? सांगतो. तू म्हणली असती मी आईले नेतो, तर भाऊजीने दिले असते तुला पैसे? नाही, हे गोष्ट तर खरी आहे म्हणा कांता तुई, त्यानं पैसे नसते दिले. आता मा जवळ पैसे आहे, मी मेहनत कष्ट करतो, मा जवळ आहे म्हणून ते म्हणते जाय. नाही तर दिले तर नसते म्हणा. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. मला सौभाग्य लाभलं नाही काय आई बापाची इच्छा पुरी करायचं? चांगलं आहे ना, ठीक आहे ना. नाही चल मग आता मी जातो. आणि तयारी तर भरपूर तर केलीच मी. झोपतो गड्या आज रातभर, मग उद्या रातभर झोपायला भेटते का नाही झोपायला भेटत तर. हो घेऊन घे झोप बापा रातभर. मग काय मी घरी येतपर्यंत झोपायला भेटते का नाही भेटत तर तुले? नाही ते का ट्रेन मध्ये. हो ना. मनीषाचे बाबा, हे शांताबाई तिच्या आई बापाला घेऊन प्रयागराजले चालली महाकुंभ यात्रेत. तर मी म्हणतो चालता काय आपणही चाललो जाऊ. माझ्या आई बाबा आहेत, माझ्या आई बाबा आहे आणि डोली अजय, आपण दोघं. त्याचं बी नवीन लग्न झालं आता, त्याचं बी स्नान होऊन जाईल. तर चालता काय आपणही चाललो जाऊ. नाही हो कमला, नाही बाबा. आता आम्ही गावाला जातो म्हणतो उद्या, आणि आता अजून कुठं चाल म्हणतो तो काय होते बाई? बातच तर येणं जाणं होते. पवित्र स्नान होऊन जाईल ना बाई. दूर आहे बेटा, दूर आहे. प्रयागराज काही जवळ नाही, लय दूर आहे. जावा येवाले 4 दिवस लागते, तिथं राहायला 6 दिवस, पुरा हप्ताच जाते बेटा. मग काय होते बाबा, आता थांबले ना तुम्ही एवढे दिवस, आता 4-6 हप्ता जाऊन तुम्हाला तिथे जाऊन कोणतं काम आहे काय? कमला पहिली गोष्ट, कोणाचं दुसऱ्याचं पाहून आपण करू नये. तो गेला म्हणून आपणही जाणं गरजेचं नाही, हे पहिली गोष्ट. कोणाची कॉपी करू नये, हे पहिली गोष्ट. आता काय त्याच्यामध्ये कॉपीचं काय आहे? आता मी म्हणतो शांताबाई चालली तर आपण बी चाललं जावं, असं होय माया. दुसरं काय आता ते काय नाही. खरी गोष्ट आहे तुमची, कोणाचं पाहून आपण करू नये, बरोबर आहे तुमचं. पण वाईट करू नये, चांगलं तर करू शकतो ना आपण. त्यानं चांगलं केलं तर आपणही चांगलं करू शकतो ना. त्यानं समजा 2 झाडं लावले तर आपण 4 झाडं लावू शकतो ना, त्याचं पाहून करू शकतो ना.
वाईट गोष्ट नाही कोणाची घ्यावा, पण चांगली तर गोष्ट घेता नाही येते ना. नाही पण परिस्थिती, त्याची परिस्थिती जावाची आहे, आपली परिस्थिती जावाची नाही आहे, असं समज ना. तो गेला म्हणून आपण तडजोड करून काही करून कर्ज करून गेलाच पाहिजे असं तर नाही ना. तर काहून आपली परिस्थिती आहे नाही का, आपण जाऊ नाही शकत? पैसा नाही तुमच्यापाशी, आपणही जाऊ शकतो. आपण स्पेशल गाडी करून जाऊ शकतो. शांताबाई तरी ट्रेन न चालली, आपण तर स्पेशल जाऊ शकतो. हाय आपल्यापाशी, तर कोण नाही. चालले शांताबाई चालले तर आपणही चाल जा म्हणतो. माझ्या आई बाबा बी स्नान करून घेतील, डोली अजय बी करून घेते, आपण बी करून घेऊ. जवाई बापू, आता पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट कोणती? हा मामीजी, दुसरी गोष्ट म्हणजे कुंभ यात्रा संपली, महाकुंभ यात्रा संपली. आता तिथं काही नाही आहे म्हणा, थोडं बहुत आहे, तरी गर्दी आहेच तिथं. जे नियमित जाते ते गर्दी आहेच तिथं, पण पहिल्याच्या सारखी गर्दी नाही आता. म्हणजे गर्दी करोडानं होती, आता लाखानं हजारानं झाली. पण आहे, पण आता यात्रा संपली. कमला, यात्रा संपली. जे स्टॉल वगैरे लावले होते ते उखाडणं सुरू झाले. काय काय मनीषाचे बाबा, यात्रा संपली? मग शांताबाई कशी चालली तर? त्याला माहित नसन, तू सांगून दे जाऊन यात्रा संपली, जाऊ नका. अमाय, संपली काय? खोटं बोलून राहिले असं मनीषाचे बाबा. मी नाही म्हटलं पाहिजे जातो जातो म्हणून, काही बी नको बोला. हाय, एप्रिल महिन्यापर्यंत असं म्हटलं होतं, मी ऐकली होती गोष्ट. एप्रिल महिन्यापर्यंत चालते म्हणून कुंभमेला. ऐकलं असेल तू न, कुठं ऐकल्या गोष्टी खऱ्या राहत नाही. 100तून 90% खऱ्या राहते, 10% खोट्या राहते गोष्टी ऐकलेल्या, समजली. पण मी सांगतो तुले, यात्रा संपली. हो का, यात्रा संपली म्हणते का? मग सांगून देऊ का मी शांताबाईला जाऊ नको म्हणून? हो, दे सांगून. इथून जातील मोठ्या हौशेनं, तिथं जाऊन पाहिजे तर यात्रा संपली तर दे सांगून. मग जातील तर त्याची मर्जी. मग तुला माहित झालं, तू दे सांगून, जा दे सांगून. शांते, मी काय ऐकली हो शांते बेदरू? मला नाही माहित बेबी बाई, तुम्ही काय ऐकलं तर मी तर काही बोलले नाही. तुम्ही काय ऐकलं मला नाही माहित बा. तुमचं तुम्हाला माहित, तुम्ही काय ऐकलं तर. बेबी बाई, तुम्ही काय ऐकलं काय नाही आता शांतीला कसं माहित? शांताबाईला कसं माहित राहील? काय घोडीवाने ही करतो बापा, मी ऐकली. हो, काय ऐकलं बेबी बाई तुम्ही? काय ऐकलं तुम्ही? तू कुंभ यात्रेत चालली म्हणते, तिकडे आपल्या प्रयागराजले. हे ऐकले बापा मी. गावात गोष्टी करून राहिल्या बायका, शांताबाई चालली कुंभ यात्रेले, शांताबाई चालली कुंभ यात्रेले. कुंभ यात्रेले चालली का तू? हो, बरोबर ऐकलं बेबी बाई, चालली ना मी. माझ्या आईची इच्छा आहे कुंभ यात्रेत जावाची, मग आईले घेऊन चालली. बरोबर ऐकलं तुम्ही. असं काय? बापा जाय बापा, मग जाय घेऊन. त्या बाबाले नाही नेत का? मग त्याला घेऊन जाय ना. बाबाले आई ना बाबा काय एकडे आहे काय? बाबा इथेच ना आई इथेच. आई बापाला घेऊन जाय दोघाले. हो ना, नेतो ना मी, दोघालेही नेतो. पण माया बाबा नाही म्हणून राहिले का काय? आई म्हणे माया योशी म्हणे, बाबा नाही म्हणतेत म्हणे. पण मी जातो आणि बरोबर करतो त्याला पाठो त्यालाही नेतो, दोघालेही घेऊन जातो ना. आणि या येते का रामदास्या बी? आणि गोल्या बी येते का? गौरीला नेतो काय? आराध्या बी? कोणी नाही बेबी बाई, फक्त मी एकटी. इथून मी एकटी, माया आई बाबा, आम्ही तिघच जातो फक्त. कोणी नाही नेत, कोणाला नाही नेत. असं तू जात काय? मी म्हणतो का सगळेच जाता काय? जाय बापा, मग ये स्नान करून, पवित्र स्नान करून. आमच्यासाठी काही नवल विशेष आणजो बापा शांता. काही वेगळं दिसन तर आणजो आमच्यासाठी. आठवण राहील का शांताबाई गेली होती कुंभ यात्रेत प्रयागराजले, तिथून आणलं बापा. हो, आनंद मी काही भेटन का नाही, आनंद मी. शांताबाई, हो या ना कमला. कुंभ यात्रेले नको जाऊ म्हणतो कुंभ यात्रेत. काहून कमला, काहून नको जाऊ म्हणतो? डायरेक्ट बोलून राहिली कुंभ यात्रेत नको जाऊ. काहून, काही झालं काय? मागच्या वेळी भगदडगी झाली का? धावपळ मचली का मागच्या वेळी? काय झालं? नाही शांताबाई, काही नाही झालं. ते धावपळ मचाचं सोड. कुंभ मेला संपला म्हणते, यात्रा संपली आता. हो शांताबाई, संपली म्हणते यात्रा. तुला कोण सांगेत संपली म्हणून? हे माईकचे मनीषाचे बाबा सांगून राहिले मले, संपली म्हणे यात्रा म्हणे. आता कायले जाते म्हणे तिथं म्हणे शांताबाई, तर दे सांगून म्हणे शांताबाईले. तर म्हणून मी आली तुले सांगायला. जाऊ नको आता, यात्रा संपली. आता जाऊन काय करतो? आता राहू दे, आता नको जाऊ. संपली ना यात्रा. तर तू न सांगितलं काय तर सरपंच भाऊले का मी चालली म्हणून? हो, मी सांगितलं. मी म्हणत होती का माझी आई बाबा बी आहे, तर चला बा आपणही जात जाऊ. अशी त्याच्या मागे लागली होती मी, चला आपणही जाऊ. तर ते म्हणते यात्रा संपली, जाऊन काय करतो? तर मी म्हणतो चल, मी बी सांगून देतो शांताबाईले बी संपली यात्रा म्हणून. तर नको जाऊ शांताबाई, संपली यात्रा, राहू दे. अमाय, मग कसं व शांत? यात्रा संपली म्हणते तर
राहू दे कॅन्सल करून टाक जाणं नको जाऊ मग. नाही व कॅन्सल कशी करू आता ऐन वेळेवर. पहिले माहिती नाही पडलं गड्या यात्रा संपली म्हणून. मी पाहिना शिवरात्रीच्या पहिले न्यूज पाहिली होती आणि त्याच्या बाद मी न्यूजच नाही पाहिली गडे. तिकीट भेटते ना शांताबाई वापस. फक्त काय प्रत्येकी माणसावर 100 रुपये कटन. बाकी तिकीट भेटते, पैसे भेटते वापस. कॅन्सल केली तर ऑनलाईनच केली ना तिकीट, तर पैसे वापस भेटते. मग करून टाक कॅन्सल, काय होते. जाऊ दे 300 रुपये जाईन तर बाकीचे तर हातात येईन. पैसे पैसे नाही व कमला, मला पैशाचा गम नाही. पण मा आईचं किती मन दुखन व. राहूनच गेलं गड्या माय आईचं राहणं. यात्रेत चाल राहूनच गेलं गड्या. मग शांताबाई हे पाय, तुझ्या आईले यात्रेत जावाची खुशी नाही. आई मी सांगतो, तुझ्या आईले यात्रेत जावाची खुशी नाही. तुझ्या आईले तिथं स्नान करायचं महत्व आहे फक्त. ते घेऊन जाय. संपू दे, संपली तर यात्रा संपली, संपू दे. तिथं संगम तर आहे ना, संगमवर घेऊन जाय आणि तिथं स्नान करून वापस येऊन जाय. या मन आहे ना तुझ्या आईचं तर घेऊन जाय. हो तसेच करतो. मन आहे तर मग कायले घेऊनच जातो. यात्रा तर नाही थोडं गुत्त असन ना, काही ना काही तर असन. लोक तर असन, लाईट तर असन. घेऊनच जातो, स्नान करून घेऊन येतो तो माझ्या आईले. पहा आई, ह्या थैलीत तरी मावत नव्हतं. हे थैली दिली मग मी तुम्हाला. याच्यामध्ये पाहून घ्या. एक कंबल बी मावला आणि तुमच्या 2 साड्या, 2 परकर, 2 ब्लाउज आणि पाण्याची बॉटल बी मस्त फिट आली. तेच दिलं का मग लालवाला कंबल? हा आई, तेच लालवाला. जर जास्त थंडी असली ना तर त्याला डबल करून तुम्हाला अंगावर घेता येते. थंडीपासून वाचान तुम्ही, म्हणून मी तेच कंबल तुम्हाला दिलं. आणि 2 साड्या टाकल्या, 2 परकर, 2 ब्लाउज आणि 2 पाण्याच्या बॉटल्या टाकल्या. पाहिजेच पाणी, ऊन तपून राहिली. बरं ठीक आहे. मग आराध्या झोपलीच आहे काय? हो आई, झोपली आहे आराध्या. तर झोपू दे तिले. बरं झालं झोपली आहे, नाही तर मागं लागली असती. येतो आजी. काल म्हणे मी येतो म्हणे, मग मी तिला भंगरोली तर नाही म्हणे. तर आता उठली असती ना, आता मागं लागली असती. बरं झालं झोपली आता. चल मग निघतो मी आता. सांभाळतो तुझी तब्येत. स्वयंपाक पाणी लागन तर झाडू पोचा राहू दे राहिला तर, पण स्वयंपाक पाणी करून सगळ्याला जेवण देऊन तू जेवून घे पहिले. पाय सांभाळ, स्वतःची काळजी घे. 4-5 दिवस. हो आई ठीक आहे. आता तसं मला चांगलं लागते, काळजी घेईन मी. रे शांता, हो झाली तयारी, मी आता निघूनच राहिली. मी जाऊ नको म्हणतो. जाऊ नको, राहू दे, मोड तयारी. काऊन आता काय घोडा आडवं गेलं? काऊन नको जाऊ म्हणता? काऊन मोडू तयारी? आता केलेली तयारी मोडायला लावता मध्ये. अरे आता सरपंच भाऊ सांगून राहिले, भेटले होते तर संपला म्हणते कुंभमेला. यात्रा संपली म्हणते असे सांगून राहिले ते सरपंच भाऊ. तर म्हणून म्हणतो आता संपली यात्रा, आता राहू दे, नको जाऊ. करून दे तुझ्या आईले फोन, सांगून दे संपली म्हणा यात्रा गित्रा, आता नाही काही राहिलं म्हणा. नको जाऊ आई, आता नको जाऊ, आता राहू दे. यात्रा संपली आहे ना? हो यात्रा संपली म्हणते. तुला माहित आहे आई, तर मग कायले चालली, कायले तू मग कायले मला तिकीट अर्जंट करायला लावल्या? पाय यात्रा संपली ना म्हणून तिकीट कन्फर्म झाल्या, नाही तर होतच नव्हत्या. यात्रा चालू राहिली असती तर. ते तर बरोबर आहे, यात्रा संपली म्हणून तिकीट झाल्या निघल्या, नाही तर होतच नव्हते कन्फर्म. आता मग संपली यात्रा तर संपू दे ना. यात्रेला थोडी चाललो आम्ही स्नान करायला चाललो. वर्षभर पवित्र स्नान आहे तिथं. असं थोडी आहे का मेल्यामध्येच होती. पण आता शांती, यात्रेमध्ये चालले होते तुम्ही. करोडो लोक आहे ना तिथं आंघोळ केली यात्रेमध्ये. आता भीड नाही, कोणीच नाही आता तिथं, आहेच नाही, संपलं सगळं. तर मग आता तू काय चालली? सांगून दे तू यायला, फोन करून सांगून दे ना पुढच्या वेळेनं चालली जायचा. आता काय 10-12 वर्षातच मरते का तू याई? अजून जेव्हा नाही आराध्याचं लग्न पाहिजे तू याई, तेव्हा कुठं काही होईल. आता पुढच्या वेळेनं चालली जाता. आता राहू दे, कॅन्सल कर. नाही कसंही करून मी मायाची इच्छा पुरी करतो. मायाला घेऊन जातो. नाही काही आणि यात्रा संपली म्हणता, पण तरी बी 15 दिवस राहते. लाईट फाईट तर राहतेच का नाही, राहते तरी राहते. असं काही नाही का संपली तर बिलकुल तिथं काळं कुत्र नाही राहणार, सुनसान तर नाही राहणार ना. राहतेच तरी, नियमित जाणारे लोक तर राहतेच ना. राहते तरी राहते. जातो मी घेऊन जातो मायाला. आता केलेली तयारी मी मोडत नाही, जातो मी. आई राहू दे, आता यात्रा संपली जाता कायले तरी जाता. आता राहू दे ना, मी तिकीट कॅन्सल केला का कॅन्सल? अरे मला विचारायला तर पाहिजे होतं घोडम्या, कॅन्सल करू का नाही करू म्हणून. काऊन केला कॅन्सल? जातो ना मी. संपू दे यात्रा संपली तर तरी मी जातो. आई नाही केले कॅन्सल करू काय म्हणत होतो? बोल्या बापू, आता काही नको बोलू बा. आता तू आई जातो म्हणते तर जाऊ दे. तू आई आता हल्ली गरम झाली, आता जाऊ दे, जातो म्हणते तर. हो जाय आई, मग जाय, तू जातो म्हणतो तर जाय, घेऊन जाय आजीले. हो ना, केलेली तयारी मोडायला लावता. तिकडे माझ्या आईनं किती हौशीनं तयारी केली असन, इकडे मी तयारी केली ऐन वेळेवर. आता जाऊ द्या ना, जातो ना. काही पुरं सुनसनच थोडी झालं असन. आंघोळ करून तर येऊ आम्ही, काही नाही तर. हो जाय ना, जाय ये आंघोळ करून. कुठं आंघोळ भेटते तुला करायला? तर कुठं भेटते म्हणजे? संगमवर जाईन मी, करून तिथं आंघोळ आम्ही.
येतो ना, बरोबर येतो मी. जातो बरोबर येतो आम्ही. संपू दे, संपला तर. बरोबर आहे की नाही माया? तुम्ही सांगा आता. सगळे म्हणून राहिले नको जाऊ नको जाऊ नको जाऊ. पहिले मायाईचं मन झालं तवाई म्हणे नको जाऊ नको जाऊ नको जाऊ. आता मन झालं तर जाऊ नाही काय? तुम्ही सांगा आता. यात्रा संपली म्हणते नको जाऊ नको जाऊ. आता तुम्ही सांगा आता, जाऊ का नाही जाऊ? नको जा म्हणणारे कमेंट जास्त येईल तर नाही जाणार. जा म्हणणारे कमेंट जास्त येईल तर जाईल. आता प्रयागराजले जावाचा निर्णय मी तुमच्यावर सोडला, युट्यूब फॅमिलीवर. तुम्ही म्हणाल जा तर जाईल, तुम्ही म्हणाल नको जा तर नाही जाईल. जाय तिकडे आर या पार.